शहरातल्या महानगरपालिकेनं जेव्हा हे रस्ता बुजला खड्डा जेव्हा जेव्हा काही असलं चुकीचं असलं तर विरोध करतो, आणि जेव्हा महानगरपालिकेनं खड्डा बुजला तर महानगरपालिका असो की ते ठेकेदार त्याच्या नावाने अगरबत्ती लावते. सुजाण नागरिक माझ्यासोबत, हे सुजाण नागरिकांनी अगरबत्ती म्हणजे असं नाही नुसतं विरोध करायचा म्हणून करायचा. बघू शकता आपण 2 दिवस अगोदर मी दूध हॉस्पिटल विमानतळ जे हायवे रस्ता आहे जालना टू नगर, त्या हायवेला महानगरपालिकेने डिजिटल सिग्नल बघू शकता आपण. या सिग्नल साठी महानगरपालिका खड्डा खोदला होता, आणि त्यानंतर मी मीडियाचा इफेक्ट काय असतो ते मंगळवारचा चॅनल आणि माझ्या इंस्टाग्रामवर टाकलं, आणि त्यानंतर महानगरपालिकेने खड्डा बुजला. म्हणून सुजाण नागरिक काय वाटतं होतो खड्डा बुजला त्या बाबतीत? खड्डा बुजला त्या बाबतीत म्हणजे नगरपालिकेबद्दल प्राऊड फिलिंग येते, कारण की इथे एक ऍक्सिडेंट झालता त्या खड्ड्यामुळं. नागरिक काय झालं होता? एक ऍक्सिडेंट झालता, इथून एक गाडी गेलती 2 व्हीलर, त्यामुळं तरी मला असं वाटतंय की भाई झालंय ते चांगलं झालंय. अच्छा, हे मुख्य रस्ता आहे, हायवे रस्ता. हा एअरपोर्ट आहे आपला स्मार्ट सिटीचा एअरपोर्ट. एअरपोर्टचा हा रस्ता येणार आहे बघा, हा एअरपोर्ट. हे बघा वाहन ते बघू शकता आपण, वाहन वगैरे हे डिजिटल सिग्नल लावलं, हे पण छान काम करते त्याबद्दल. आणि मित्रांनो, प्रत्येक वेळेला मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत असतो. तुम्ही जर युट्यूबला असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि जर तुम्ही इंस्टाग्रामवर असाल फॉलो करा, शेअर करा, लाईक करा. ओके, धन्यवाद. जय महाराष्ट्र.